ऋषी 11 आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. स्ट्राइकला येतोय अभि, नॉन स्ट्राइकला येतोय. मोरेश्वर उर्फ नाना आणि गोलंदाजी मार्क वरती असेल निशांत. सामन्याला होते सुरुवात. 20 मिनिटाचा दुसरा हाफ सुरू होतोय. माफ करा, नवीन सामन्याला होते सुरुवात. ऋषी 11 खांदा कॉलनी वर्सेस आद्विक 11 खोपोली. सामन्याला होती सुरुवात. गोलंदाजीची धुरा. संघाचं पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो निशांत. स्ट्रायकिंग एंडला असेल अभि. पहिला स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात. गच्चाळ असं क्षेत्ररक्षण. चेंडू घेतो हुसळी आणि चेंडू जाऊन आदळतोय सीमा रेषेवर. मिळतील धावा 4. मात्र आपले इरादे स्पष्ट करतोय. मला मात्र धावांचा डोंगर उभा करायचा आहे माझ्या संघासाठी. पुन्हा एकदा वाईट. नियम क्रमांक 22 उल्लंघन होतंय. अवंतर धाव येण्या संघाची धावसंख्या पुढे सरसावतीये आणि जाऊन पोहोचतीये 5च्या घरात. दुसरा चेंडू पहिल्या षटकातला. पुन्हा एकदा काय चेंडू टाकतो यॉर्कर लेनचा चेंडू. चेंडू जाऊन आदळतोय पायावरती. पंचांचा इशारा येतोय लेग बायच्या स्वरूपामध्ये. 1 धाव मात्र नक्कीच संघाच्या खात्यात जमा होतीये. संघाचा धावफलक पुढे सरसावतंय. पळतंय, धावतंय, रेंगाळतंय आणि जाऊन बसतंय 6च्या घरात. सुंदर अशी सुरुवात. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 6. स्ट्रायकिंग एंडला येतोय मोरेश्वर उर्फ नाना. काय चेंडू टाकतोय. पुन्हा एकदा कमबॅक करतोय निशांत. टप्पा पडल्यानंतर चेंडू घेतोय उसळी आणि जाऊन आपटतोय पायावरती आणि पंचांचा इशारा येतोय लेग बाईकच्या स्वरूपामध्ये. 1 धाव नक्कीच खात्यात जमा होतीये. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला अभि. पुन्हा एकदा स्वीप शॉट. क्षेत्ररक्षक तैनात. स्क्वेअर लेगच्या दिशेला भिरकावला होता चेंडू. स्वीपच्या रूपामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. मॅन ऑफ द मॅच टी शर्ट परिधान नक्कीच केलेला हा खेळाडू. 1 धाव मात्र संघाच्या खात्यात जमा होतीये. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला नाना. निशांत टू नाना. पाण्याजोगतं बॅटल राहील. पुन्हा एकदा मोठा फटका मिड विकेटच्या दिशेने भिरकावला. क्षेत्ररक्षक तैनात. कार्पेटला चाटत चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय, फेकतोय. तोपर्यंत मात्र नक्कीच 1 धाव पूर्ण होतीये. संघाचं धावफलक पुढे सरसावतंय आणि संघाची धावफलक जाऊन पोहोचतंय 9च्या घरात. अभिला मात्र मोठी खेळी खेळावी लागेल. पुन्हा एकदा पुढे सरसावून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र फसला. चेंडूने घेतली उसळी, जाऊन बसला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. यष्टिरक्षक कोणतीही चूक करत नाहीये. चेंडूचा झेल घेतोय आणि एक निर्धाव चेंडूची सांगता. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर आफ्टर 1 ओव्हर लॉस ऑफ 0 विकेट्स 9 रन्स ऑन बोर्ड. 9 धावा धावफलकावरती. थोडंसं महागडं षटक. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार नक्की झाला. त्याच्यानंतर मात्र हे थोडंसं महागडं षटक ठरतंय. निशांत याचं 1 ओव्हर 9 धावा.
दुसरा षटक संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय राहुल आणि स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा नाना मोरेश्वर उर्फ नाना. दोन्ही संघ रायगड पट्ट्यातले संघ, दोन्ही मातब्बर संघ. पुन्हा एकदा राहुल टू नाना. काय चेंडू टाकला, हो माय गॉड. यॉर्कर लेनचा हा चेंडू जाऊन आदळला पायावरती. त्यानंतर मात्र पंचांना कवायत करायला लावतोय. हा चेंडू पंचांचा इशारा येतोय. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव. एका धावेने संघाचा धावफलक पुढे सरसावतोय आणि संघाची धावसंख्या 10च्या घरात. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक नक्कीच राहुल हातावतोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय अद्विक इलेव्हन संघाकडून. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने भिरकावलेला चेंडू. दोन क्षेत्ररक्षक येत आहेत बॉल खाली, पण चेंडू मात्र अडवला जात नाहीये. चेंडू कार्पेटच्या साह्याने लोळत जाते सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चमचमतई गमावले देऊल चमचमतई, देऊल चमचमतई गमावले देऊल चमचमतई, देऊल चमचमतई गमावले देऊल चमचमतई, देऊल चमचमतई गमावले देऊल चमचमतई. धन्यवाद डीजे. नक्कीच काय फटका सजवला होता. लॉंग ऑफच्या दिशेला मारला होता, भिरकावला होता. दोन क्षेत्ररक्षक तैनात होते, मात्र त्यांच्या पायाखालून चेंडू जातो सीमारेषा पार. मिळाला धावा 4. पुढचा धावा पुन्हा एकदा पुढचा चेंडू राहुल टू अभि आला. पाहूया काय करतोय अभि. पुन्हा एकदा पुढे सरसावण्याचा प्रयत्न. नियम क्रमांक 22 पुन्हा उल्लंघन होत आहे. अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या 15च्या घरात. स्ट्रायकिंग एंडला अभि अजून सुद्धा पहाडेसारखा उभा. कव्हरच्या दिशेने भिरकावलेला चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात. कार्पेटच्या साह्याने चेंडू गेला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय, फेकी करतोय. तोपर्यंत मात्र नक्कीच एक धाव क्षेत्ररक्षक बॅट्समनच्या खात्यामध्ये जमा आणि संघाचा धावफलक पुढे सरसावतोय 1ने. संघाची धावसंख्या जाते 16च्या घरात. काय सामने रंगतात. श्री सत्यविनायक चषक 2025चा महासंग्राम चालू आहे मित्रांनो. पुन्हा एकदा राहुल मोरेश्वर मोठा फटका फळवण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच त्याच्या माध्यमातून केला गेला होता, पण प्रयत्न फसला. डॉट चेंडूची सांगता. राहुल कमबॅक करतोय. हळूहळू का होईना कमबॅक केला जातोय राहुलच्या माध्यमातून. स्ट्रायकिंगला मोरेश्वर. पुन्हा एकदा काय चेंडू टाकतोय. सुरेख चेंडू डायरेक्ट जाऊन आदळतोय पायावरती. पंचांचा इशारा येतोय. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव. संघाचा धाव परत पुढे सरसावतोय, पळतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन बसते 17च्या घरामध्ये. पुन्हा एकदा राहुल टू अभि. स्ट्रायकिंग अभि. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट मात्र ताकदीने फिरवली होती. गवणारा आजार होता, पण चेंडू मात्र गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि डॉट चेंडूची सांगता. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17च्या घरामध्ये. लॉस ऑफ 0 विकेट्स. काय सामने रंगतात. सकाळपासून सामने चालू आहेत मित्रांनो. डे नाईटचे हे सामने. सत्यविनायक मित्रमंडळ, माफ करा, श्री सत्यविनायक मित्रमंडळ कामोटे यांच्या माध्यमातून हा महासंग्राम घडवला जातोय. नवीन गोलंदाज संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक नईम याच्या माध्यमातून हाताळलं जाईल. नईम पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला नानाला मात्र मोठी फटकेबाजी नक्कीच करावी लागेल. अभि याच्या बॅटमधून मात्र नक्कीच मोठी फटकेबाजी आली आहे. नानाला मोठी फटकेबाजी नक्कीच करावी लागेल. सामना जिंकायचा असेल तर कष्ट करावे लागतील. पुन्हा एकदा मोठा फटका स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये नईम. वॉट क्षेत्ररक्षण
सुंदर क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू मात्र अडवतोय आणि एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल नाना याला. आता स्ट्राईकला येतोय तो अभि. पुन्हा एकदा नईम टू अभि. हे बॅटल मात्र रंगलंय मैदानामध्ये पण धगधग वाढतंय बाहेर प्रेक्षकांच्या मनामध्ये. पुन्हा एकदा स्वीप शॉट. काय फटका सजवलाय. गोलंदाजी मनावी तेवढी सुंदर होती पण क्षेत्ररक्षक मात्र थोडासा गच्चाळ आणि एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने नईम याच्या माध्यमातून केलं गेलं पण एक रिव्हर्स स्वीप रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला अभि याच्या माध्यमातून. वारंवार मोठे रन आणण्याचा प्रयत्न अभि करतोय आणि त्यात यशस्वी ठरतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता पण बॅट फिरवली स्वीपच्या दिशेला. काय घडतंय काय बिघडतंय. चेंडू भिरकावला होता यष्टीरक्षकाने गोलंदाजाच्या हातामध्ये पण गोलंदाज फंबल होतोय घसरतोय पडतोय आणि एक डॉट चेंडू होतोय. मोठे फटके मारण्याचा इरादा मात्र अभि याचा वारंवार जाहीर करतोय अभि. पुन्हा एकदा पुढे सरसा मोठा फटका डायरेक्ट सीमा पार डी स्वरूपामध्ये हाताला लागून जातोय. क्षेत्ररक्षकाच्या हाताला लागून चेंडू सीमा रेषा पार जातोय. घोषित रिजन मध्ये एक धाव. मोठा झटका मोठा हाताला लागतो की काय. टीमच्या मनामध्ये मात्र नक्की धाकधूक चालू होती पण क्षेत्ररक्षकाच्या हाताला चाटून जातोय हा चेंडू सीमा रेषा पार. त्यामुळे घोषित रिजन मध्ये एक धाव. पुन्हा एकदा नईम टू अभि. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर सारखा शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडू थोडा उशिरा बॅटवरती आला. बॅटची कडा घेतली गरगळत गेला तोपर्यंत मात्र एक धाव नक्कीच चोरी केली गेली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 24च्या घरात. संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक नईम याच्या माध्यमातून नक्कीच हाताळलं जाते. सुंदर असं षटक हाताळलं गेलं त्याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा नाना पुढे सरसवून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसला. चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. त्याने केल्या यष्ट्या उद्ध्वस्त आणि तंबूच्या आसऱ्याला पाठवले नाना याला. मात्र नक्कीच मोठी फटकेबाजी सचिन द्वारे केली गेली होती आणि सामन्याला विजय गवसनी घातली होती सचिन याच्या बॅट मधून. संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय. संघाचा चौथा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय ललित. मागच्या सामन्याचा सामनावीर. मागच्या मॅच मध्ये 2 विकेट पटकावून सुंदर अशी फटकेबाजी नक्कीच ललित याच्या माध्यमातून केली गेली होती. आता स्ट्रायकिंग एंडला असेल तो अभि. नॉन स्ट्राईकला असेल सचिन आणि गोलंदाजी मार्कवरती दिसतोय मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट आपल्याला घातलेला परिधान केलेला ललित. ललित टू अभि. पहिला चेंडू पाण्याजोगतं बॅटल. सुंदर असं बॅटल रंगतंय मैदानामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती चेंडू मात्र थोडा उशिरा येतोय. बॅटची कडा घेतोय आणि गरगळत जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तोपर्यंत मात्र नक्कीच एक धाव पूर्ण होतीये आणि संघाचा धावफलक पुढे सरसावतोय पळतोय धावतोय रेंगाळत जाऊन पोहोचतोय 25च्या घरात. शेवटचा षटक हाणामारीचं षटक मानलं जातं. या षटकाला महत्त्वपूर्ण षटक दोन्ही संघांसाठी. एकाच साईडला मोठी फटकेबाजी करावी लागेल आणि एकाच साईडला जखडून धरावं लागेल. काय होतंय काय बिघडतंय काय घडतंय बघण्यासारखं राहील या मॅच मध्ये. पुन्हा एकदा सचिन
आपला स्ट्रॉंग झोन दाखवतोय. स्वीप लॉंग लेगच्या दिशेला स्वीप मारण्याचा प्रयत्न सचिन याच्या माध्यमातून नक्कीच केला जातोय. मागच्या सामन्यात मात्र नक्कीच कंटिन्युअसली 2 चौकार सेम जागेवरती त्याने मारले होते. लॉंग लेगच्या दिशेने स्वीप मारून त्याने 2 चौकार आपल्या खात्यात जमा केले होते. पण आता मात्र प्रयत्न फसतोय. क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षक चेंडू फेकतोय तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण. संघाचा धाव फलक पुढे सरसावतोय. धावतोय पळतय आणि जाऊन पोहोचतोय 26च्या घरात. पुन्हा एकदा ललित टू. पुन्हा एकदा काय चेंडू फिरला. चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू प्रदर्शन केलं जातं सचिन याच्या माध्यमातून. स्वीप दिशेला नक्कीच ग्राउंड वरती दिसतोय. 32 धावा धाव फलकावरती लागल्या असताना शेवटचा एक चेंडू शेष. काय गोलंदाजीचा प्रयत्न केला गेलाय मात्र शेवटचा चेंडू शेष असताना स्ट्रायकिंग एंडला सचिनने मात्र आपल्या प्रयत्नांनी मोठी फटकेबाजी वारंवार केली गेली. शेवटचा चेंडू शेष. काय होतंय काय घडतंय काय बिघडतंय. डेड बॉलची घोषणा अंपायर यांच्या माध्यमातून. काय घडतंय काय बिघडतंय. स्ट्रायकिंग एंडला सचिन वर्सेस ललित. पुन्हा एकदा स्वीपर कव्हर स्वीपर मारण्याचा प्रयत्न. ललितच्या बॅटला लागला चेंडू. पुन्हा एकदा चेंडू उचलून फेकतोय तोपर्यंत मात्र ओयूटी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच केला गेला होता लेग बाईकच्या स्वरूपामध्ये. एक आमच्या या चषकाला उपस्थिती दाखवतायत. आमच्यावरती एवढं प्रेम करतायत त्यांचं मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो मी. मोठे मोठे खेळाडू कालच्या दिवसात तिथे खेळून गेले आणि आज फायनल दिवस फायनल डे. चमचमत्या ट्रॉफ्या
काय भव्य दिव्य ट्रॉफ्या दिसत आहेत, आपण सर्व पाहतोय. यांच्यासाठी ही लढत, यांच्यासाठी ही भिडंत चालू आहे. आणि कोण जिंकेल हा महासंग्राम श्री सत्यविनायक चषक 2025. किती प्रतिकूल परिस्थिती असू दे, देहाला एवढं चिटकून राहिलं पाहिजे, किंवा आयुष्य असो किंवा मैदान, कर्तृत्वाने ते गाजवलं पाहिजे. तर कर्तृत्वाने आपल्या हे मैदान नक्कीच गाजवावं लागेल. आदिविक 11 खोपोली संघ विजयाला गवसणी घालायची असेल तर नक्कीच आपलं कर्तृत्व साध्य करावं लागेल या संघांना. दोन्ही मातब्बर संघ. दोन्ही संघांचे 12 खेळाडू कृपया समालोचन कक्षात यायचे. स्ट्रायकिंग एंडला येतोय ललित आणि चिराग. सलामीची जोडी खेळपट्टीवरती दाखल झालेली दिसते. आदिविक 11 संघ यांच्या मार्फत आणि ऋषी 11 संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय आणि सामन्याला मात्र नक्की सुरुवात करायचे. ओके, छोटासा टी ब्रेक. डीजे मास्टर तोपर्यंत सुमधुर SV फिटनेस क्लबचे प्रोप्रायटर अध्यक्ष हे इथे उपस्थित झालेत. त्यांना विनंती असेल, दादा आपण स्टेजवरती यायचंय. त्यांचा एक शुभ सन्मान नक्कीच केला जाईल त्यांच्या माध्यमातून. मॅचला होते सुरुवात. स्ट्रायकिंग एंडला असेल चिराग, नॉन स्ट्राईकला असेल ललित आणि संघाचा पहिला वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय. गोलंदाजाचं नाव वाईट चेंडूने सुरुवात. अवांतर धावसंख्येत वाढ. संघाचा श्री गणेशा होतोय. क्रांती पुन्हा एकदा काय फटका सजवलाय. 4 धावा येत आहेत. चिराग्याच्या बॅट मधून स्वीप मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला होता आणि लॉंग लेगच्या दिशेला भिरकावलेला चेंडू फाईन लेगला जाऊन 4 धावा मात्र देतोय. चिराग स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा. क्रांती टू चिराग. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने भिरकावलेला चेंडू जातोय सीमा रेषा पार. मिळतील धावा 4.
डीजे मास्टर उपस्थित राहायचे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 9च्या घरात. पहिला चेंडू, काय चेंडू फिरला आणि यष्ट्या मात्र यष्टी रक्षकाने उद्ध्वस्त केल्या. चिरागच्या रूपाने पहिला हादरा, पहिला झटका, पहिला विकेट तंबूच्या आसऱ्याला जाताना दिसतोय. तर नक्कीच चिरागची जागा भरून काढण्यासाठी येतोय मोठा सिम. मोठा सिमला सुद्धा मोठी फटकेबाजी नक्कीच करावी लागेल. आव्हान मात्र नक्कीच 34 धावांचा असेल. मोठा सिम पुन्हा एकदा यष्टा उद्ध्वस्त, काय घडतंय, उद्ध्वस्त करतोय क्रांती. बॅक टू बॅक दुसरा विकेट तंबूच्या आसऱ्याला जाताना दिसतोय. मोठा सिमच्या माध्यमातून मोठ्या सिमला मोठी फटकेबाजी करायची होती पण प्रयत्न फसला आणि यष्ट्या मात्र नक्कीच उद्ध्वस्त होताना पाहतोय. काय गोलंदाजी क्रांती याच्या माध्यमातून, गोलंदाजाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. काय फिरकी टाकली, फिरकी फिरली आणि दांड्या उडल्या. तर नक्कीच मोठा सिमची जागा भरून काढण्यासाठी येतोय ओमकार नवले. सामना लवकर चालू करायचा आहे मित्रांनो. 20 मिनिटाची इनिंग आहे, लक्षात घ्या. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग संपवायची आहे. 40 मिनिटाचा टायमर चालू आहे आमच्या इथे. स्ट्रायकिंग एंडला ओमकार, पुन्हा एकदा क्रांती याचा गच्चा चेंडू, नियम क्रमांक 22 उल्लंघन, वाईट चेंडू. संघाची धावसंख्या 10च्या घेरामध्ये. पुन्हा एकदा काय चेंडू टाकला, पुढे टाकलेला चेंडू, एक सन्मान दिला, बॅटला टच केला आणि एक धाव मात्र खात्यात जमा केली ओमकार याने. 11 धाव फलकावरती. आता येतोय ललित ऑन स्ट्राईक. मागच्या मॅचचा सामनावीर, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ललित. ललितला मॅन ऑफ द मॅच सामनावीरासारखं काम करावं लागेल आणि सामना आपल्या संघासाठी खेळावा लागेल. आदिविका 11 खोपोली वर्सेस ऋषी 11 खांदा कॉलनी. मोठे संघ, मोठा सामना. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने भिरकावलेला चेंडू कार्पेटच्या साह्याने क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचतोय. क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय आणि तोपर्यंत मात्र एक धाव नक्कीच पूर्ण होतीये. संघाचं धावफलक 12च्या घरात. फक्त आणि फक्त 12 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागले. 34 धावांचा पाठलाग करत असताना आदिविका 11 खोपोली संघ 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक 12च्या घरामध्ये. थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल क्रांती याचा, पण विकेट मात्र 2 आपल्या संघासाठी काढून दिल्या क्रांती याने. बॅक टू बॅक 2 विकेट्स क्रांती याच्या माध्यमातून संघासाठी. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय रुबन. रुबल पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने भिरकावलेला चेंडू ललितेच्या माध्यमातून. चेंडू जातो सीमारेषा पार. येथील धावा 4. काय चेंडू भिरकावलाय, कव्हरच्या दिशेने पॉइंटच्या दिशेला भिरकावलेला चेंडू. हॅलो, चेंडू गेला सीमारेषा पार. मिळतील धावा 4 ललितेच्या बॅटमधून आला. पुन्हा एकदा चेंडूला मात्र सन्मान दिला. चेंडू मात्र सुंदर टाकण्याचा प्रयत्न गेला होता रुबेल्याच्या माध्यमातून. चेंडूला दिला गेला सन्मान आणि एक धाव मात्र संघाच्या खात्यात जमा. स्ट्रायकिंग एंडला येतोय ओमकार. पाहूया काय घडते, काय तिसरा चेंडू असेल या षटकातला.
पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न केला गेला होता, मध्ये येतोय जातोय झगडतय घडतय बिघडतय काय घडतय, यष्टी रक्षकाची चूक होतीये, चेंडू मात्र फंबल होतोय आणि हातातून सुटतोय. तोपर्यंत मात्र एक धाव नक्कीच चोरली जाते, भर उजेडात चोरी केली जाते आणि एका धावेच्या चोरीनंतर संघाची धावसंख्या पुढे सरसावते पळतीये आणि जाऊन बसतीये 18च्या घरामध्ये. स्ट्रायकिंग एंडला येतोय ललित, पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेला काय भिरकावलाय. हा चेंडू कार्पेट चाटत चाटत जातो सीमारेषा पार. पोहोचते 27च्या घरामध्ये. 12 चेंडू 7 धावांचं समीकरण, साधं सरळ सोपं गणित. 12 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 7 धावांची आवश्यकता असताना आधुनिक 11 खोपोली संघ आपलं वर्चस्व दाखवतो या संघामध्ये, या मॅच मध्ये. संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो यावी. स्ट्रायकिंग एंडला नक्कीच असेल तो ललित. डॉट चेंडूची सांगता, पंचांचा इशारा येतोय. पहिला चेंडू डॉट अभियाच्या माध्यमातून ललित स्ट्रायकिंग एंडला असेल. काय फटकेबाजी केली जाते ललितेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पुढे सरसावून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता पण बॉलला दिला सन्मान आणि एक धाव मात्र नक्कीच खात्यात जमा केली ललित याच्या माध्यमातून. संघाचं धावफलक पुढे सरसावतंय, पळतंय, धावतंय आणि जाऊन बसतंय 28च्या घरात. फक्त 6 धावांची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका ओमकार याच्या बॅट मधून, क्षेत्ररक्षकाला हालायची सुद्धा संधी नाही. लॉंग ऑफच्या दिशेला मारलेला खणखणीत चौकार. खोपोली संघासाठी ओमकार, बॉलला दिला सन्मान, एक थोडीशी चूक, फंबल होऊन पुढे आला. रन घेण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच केला. सुजित येतोय, 2 धावांची आवश्यकता नक्कीच. स्ट्राइकिंग एंडला सुजीत, नॉन स्ट्राइकिंग एंडला नक्कीच ललित. पुन्हा एकदा आव्हांतर धाव, नियम क्रमांक 22 उल्लंघन होतंय. पंचांना कवायत करायला लावणारा हा चेंडू मात्र नक्कीच पाहतोय. अवांतर धावेने संघाचा धावफलक पुढे सरसावतोय. 33च्या घरात जाऊन बसताय स्कोर लेवल. आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू, अवांतर धावाने मात्र नक्कीच संघाचा विजय होतोय. आधुनिक 11 खोपोली संघ जातोय पुढच्या फेरीत.